हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आपण ह्याच्या आधीच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण ती जी रांगोळी आहे ती ड्रॉ केली होती A2 साईजवरती। मी तुम्हाला शीट दाखवली। त्याच्यानंतर हा बघा, जो आपण फर्स्ट लेअर केला होता गेल्या व्हिडिओमध्ये, हा आहे तो सेकंड लेअर आहे। तर मी इथं मिडलला रेड कलर ॲड केलेला आहे आणि जे काही त्या सर्कलची बॉर्डर आहे तिथं मी चॉकलेटी कलर ॲड केलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला OHP शीट आणि त्याच्यावरती जे मी फ्री हँडनी ड्रॉइंग केली होती ती दाखवली आणि जो काही रांगोळीचा आपला फर्स्ट लेअर दिलेला होता तो दाखवला आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळीचा सेकंड लेअर प्लस ह्याला आपण बॉर्डर कशी करायची आणि त्याच्यानंतर कटिंग कशी आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू लास्टपर्यंत बघा। इथे बघा, मी जे आपल्या रांगोळीचे पेटल्स आहेत ते पूर्णपणे कलर करून कंप्लीट केलेले आहेत। पूर्ण दाखवायचं म्हणलं तर व्हिडिओ मोठा होतोय, त्याच्यामुळे मी कट करून दाखवते तुम्हाला। त्याच्यानंतर हे बघा, जे आपले पेटल्सच्या बाहेरची जी काही डिझाईन आहे तिथं मी पिंक कलर अप्लाय करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। आणि तुम्ही मला खाली कमेंट केली आहे की तुम्हाला शीट कशी जोडते त्याचा व्हिडिओ पाहिजे, तर मी ह्याच्या नंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो प्लस जे काही कुरिअर कशी करते ते दोन्ही व्हिडिओ जोडून देईल। ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जो येईल तोच असेल, तुम्ही नक्की बघा। आणि मला खाली कमेंट करून सांगा की ही रांगोळी तुम्हाला आवडली का, आणि ही रांगोळी मी सेल पण करते। तुम्हाला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा, मी तिथून तुम्हाला ती रांगोळी देईल। माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे रेडी रांगोळी 1008, तर तुम्ही तिथे जावा इंस्टाग्रामला आणि सर्च करा, किंवा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या जो काही इंस्टाग्रामचा व्हिडिओ आहे ID आहे त्याचा मी तुम्हाला इथे लिंक देईल। तिथून जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता, तिथून जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता। हे बघा, इथे आपल्या रांगोळीचा जो काही सेकंड लेअर आहे तो बनवून कंप्लीट झालेला आहे। इथे दिसतंय व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। तुम्हाला जी मी ती शीट दाखवली होती ती पण आपण कुठून जोडली ते पण दिसत नाही आहे बघा। इथे मी झूम करून पण तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर आपण ह्या रांगोळीला बॉर्डर करायला घेऊया। इथे बघा, मी ब्लॅक कलर, त्याच्यानंतर व्हाईट कलर आणि जो काही ऑरेंज कलर आहे त्याने बॉर्डर करून घेत आहे। तर मी पहिल्यांदा जो काही मिडलवाला सर्कल आहे त्याला ब्लॅक कलरनी बॉर्डर केलेली आहे। त्याच्यानंतर जो फ्लॉवर दिसत आहे त्याला मी ऑरेंज कलरनी बॉर्डर करून घेतलेली आहे। आणि हे जे पेटल्स आहेत त्याला आपण
ब्लॅक कलरने करून घेत आहोत आणि जे पिंक कलरचं आहे त्याला आपण व्हाईट कलरने बॉर्डर करून घेऊया। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण व्हाईट कलरनी बॉर्डर करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती डबल ट्रिपल कोटनी बॉर्डर करावे लागते, कारण ती जी रांगोळीमध्ये ना लवकर ॲब्झॉर्ब होतं, त्याच्यामुळे इथं डबल ट्रिपल जो काही असेल ॲक्रेलिक कलरने तर आपल्याला कोट करून घ्यावे लागेल। इथे बघा मी पहिला कोट करते व्हाईट कलरनी, तर तो रांगोळीमध्ये ॲब्झॉर्ब होतो, त्याच्यामुळे मी त्याच्यानंतरचा एक कोट करते जेणेकरून आपल्याला ते विजिबल दिसेल। इथे बघा आपल्या जी रेडी रांगोळी आहे तिची बॉर्डर करून कंप्लीट झालेली आहे। आता इथे मी कटिंग दाखवते तुम्हाला, कटिंग कशी करायची। मी हा व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठली स्टेप नाही येणार असं होणारच नाही। मी तर पूर्ण डिटेलमध्ये दाखवले, पूर्ण कटिंग पण दाखवली आहे तुम्हाला कशी आहे काय आहे ती। आणि कोणाला रांगोळी पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा। इथे बघू शकता मी व्हाईट ॲक्रेलिक कलरनी डबल कोट करून घेतलेला आहे, ती जे काय आपली पिंक कलरचं आहे त्याला। आणि तुम्हाला जर ही रांगोळीचे स्केच पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण मी ही रांगोळी जशी मला सुचेल त्या पद्धतीनं काढलेली आहे। ह्याची कुठेच प्रिंट वगैरे काहीच नाही आहे, मला जसं वाटेल तसं मी ती रांगोळी ड्रॉ केलेली आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन प्रिंट करू शकता झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन। ह्याच्यानंतर मी ह्याच रांगोळीला जरा मिरर्स वगैरे लावलेले आहेत, त्याच्यानंतर जी काय आपली गोल्डन चेन आहे ती पण लावलेली आहे। हे बघा, हा आहे माझ्या रांगोळीचा फायनल लुक। तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।